माझा देव 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 माझा देव माझा देव माझा देव 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 माझा देव माझा देव. सुंदरा मावशी, तुम्ही सांगितलेली सगळी पालेभाजी घेऊन आले. बर, काय करू? नेऊन ठेवा आत. सुंदरा मावशी जरा आले हो. हो, कडुलिंबाचा पाला कडू असो आणि तो आपला कडवटपणा कधीच सोडत नाही. तशीच काही माणसं असतात की जो आपला अहंकार, स्वार्थ आणि पापबुद्धी सोडत नाही. पण अशा माणसांचा कडवटपणा मात्र समाजाला, गावकीला आणि भावकीला खूप त्रास देतो. पण मग स्वामी, अशा माणसांच्या स्वभावातला कडवटपणा कमी कसा करायचा? कडुलिंबाच्या कडवटपणावर उपचार करता येत नाहीत, पण माणसाच्या कडवटपणावर मात्र उपचार करता येतात, जर तो इतरांना त्रास देत असेल तर. आणि अशाच माणसांवर आम्ही उपचार करूही. श्री स्वामी समर्थ. काय हो दशरथ दादा, त्या दिवशी आला होता त्यावर आज येताय तुम्ही स्थानावर? काय सांगू सुंदरा मावशी, गेले काही दिवस माझ्या आयुष्यात खूप वाईट घडतंय. एकामागून एक संकट माझ्या आयुष्यात येते. एक संकट संपताय तोच दुसरं संकट उभं राहतंय. म्हणून आज एक प्रश्न विचारतोय स्वामी तुम्हाला. तुम्ही सेवेकऱ्यांना नेहमी सांगता, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझा वाईट काळ सुरू होता तेव्हा कुठे होता स्वामी? तेव्हा कुठे होता स्वामी? तेव्हा कुठे होता स्वामी? तेव्हा कुठे होता? वा रे वा, उलट आम्हालाच जाब विचारतोय. चुकी झाली स्वामी, क्षमा असावी. नाही रे, तसं नाही. तुम्हा भक्तांना अधिकार आहे आपल्या गुरुला प्रश्न विचारण्याचा. आणि तुला जाणून घ्यायचं ना, तुझ्या वाईट काळात आम्ही कुठे होतो ते. चल, तुला दाखवतो. इथे होतो आम्ही. इथे? कळलं नाही का? नाही स्वामी. बस, आणि तू भाकरी बनव. मी? हो, तूच. दशरथ दादा, स्वामीदेव सांगतायत ना, मग करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आत्ताच का काढलीस? स्वामी, भाकरी भाजली म्हणून काढली. भाकरी भाजत असताना तिला भाजू दिलंस? बेवकूफ. अरे त्रास झाला ना तिला, चटके बसले. अरे या पिठाचा मालक होतास ना तू, मग असे कसे भोग भोगू दिलेस तू त्या पिठाला? सुंदरा मावशी, स्वामी नेमकं काय सांगू पाहताय तो? भाकरी होण्यासाठी ते पीठ तव्यावर होरपळत होतं, तेव्हा कुठे होतास तू? स्वामी. दशरथा, अरे पिठाची भाकरी व्हायची असेल तर चटके सहन करावे लागतात. तव्याचा प्रत्येक चटका हा तिला जाळण्यासाठी नसतो, तर तिला तयार करण्यासाठी असतो.
योग्य वेळ आली की तव्यावरनं भाकरी उतरवायची जबाबदारी कोणाची? तुमची स्वामी. आणि आम्ही ती उतरवतोच. तुझ्याही बाबतीत आम्ही हेच होऊ देत होतो. तुझा वाईट काळ आला म्हणून आम्ही तुझ्यापासून दूर गेलोच नव्हतो. तू तव्यावर होतास आणि आम्ही चुलीजवळ होतो आणि आम्ही चुलीजवळ होतो आणि आम्ही चुलीजवळ होतो आणि आम्ही चुलीजवळ होतो. तुला वाटलं आम्ही कुठेच नव्हतो, पण तुझा एकही चटका आमच्या नजरेआड गेला नाही. स्वामी, मला माफ करा. माझी खूप मोठी चूक झाली. मी तुम्हालाच दोष देत होतो. असं आमच्या अनेक भक्तांच्या बाबतीत होतं. आमच्या रेणुकाच्या बाबतीतही हेच होतं. तिलाही असेच चटके सहन करावे लागले. पण त्या पोरीने कधी तक्रार केली नाही की आम्हाला दोष दिला नाही. उलट सगळं सहन करूनही आमच्यावरचा विश्वास तिने सोडला नाही. आता तिचीही भाकरी तव्यावरून उतरवायची वेळ आहे. म्हणजे स्वामी, फक्त 4 दिवसांचा प्रश्न आहे. राधा थांब, काय करतेस तू हे? आपण इथून निघून जायला हवं. पण असं अचानक का? तुम्हाला सांगितलं ना, काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. तुम्हाला जो अनुभव आलाय आणि गेल्या काही दिवसात आपल्यासोबत ज्या काही विचित्र गोष्टी घडतायत ते सगळं पाहता मला एक गोष्ट कळून चुकली आहे. आपलं ह्या गावात राहणं धोकादायक आहे. आपण इथून निघून जायला हवं. राधा, राधा माझा ऐक. बस बस खाली. राधा घाबरू नकोस, शांत हो. हे बघ, आपल्याला असं करता येणार नाही. मार्तंड महाराजांनी सक्त ताकीद दिली. आपल्याला गाव सोडता येणार नाही. स्वामींचा बंदोबस्त करतील ते. मार्तंड महाराज स्वामींचा बंदोबस्त करतायत कुठे? तुम्ही बघताय ना, स्वामी त्यांच्या प्रत्येक डावपेचात यशस्वी होत आहे. स्वामींनी आतापर्यंत जे जे काही केलंय त्यांना थांबवलंय का कोणी? आपल्याला स्वामींचा हेतू कळून चुकलाय. त्यांना आपलं बाळ हवंय. त्यांनी आपल्या बाळाला घेऊन जाण्याचा प्रयत्नही केलाय. त्यांचं सामर्थ्य आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले. ते शांत आहेत म्हणून आपण गाफील राहायचं का? ते कुठल्याही क्षणी आपल्या बाळाला घेऊन जातील. आपण त्या क्षणाची वाट बघायची आहे का? आपल्याला इथून जायलाच हवं. राधा, पण त्यांच्यावर खटला सुरू आहे. ते आपल्या बाळाला घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला अजूनही वाटतं की त्यांना खरंच खटल्याची भीती वाटते? ते काही नाही. आपल्याला इथून निघून जायला हवं. तुम्ही एक गाठोडं बांधा, मी बाळाला घेऊन येते. माझा देव, माझा देव, देव माझा, माझा देव, माझा देव. आजार, आजार, शरीराचा आजार, मनाचा आजार. आजार सगळ्यांना दिसतो, पण त्याचं मूळ कुठे आहे हे फार कमी जणांना माहित असतं. जिथे स्वार्थ तिथे धिक्कार, आणि जिथे आजार तिथे उपचार. स्वामी, हा औषधी लेप तुम्ही कोणासाठी तयार करताय? आमच्या रेणुकासाठी. रेणुकासाठी? मी तर रेणुकाच्या आधीपासून स्वामींचा भक्त आहे. स्वामी स्थानावर येऊन नित्य सेवा केली आहे. मग असं असतानाही स्वामींनी माझ्या आधी रेणुकासाठी औषध का बनवलं? मलाच तिची काळजी घ्यायला का पाठवलं? पण माझी काळजी घेतलीच नाही. हे असं का करतायत स्वामी? बेवकूफ, नासमज. थांब, तुझं टाळकं ठिकाणावर आणतो. माझा देव, माझा देव, देव माझा.
माझा देव माझा देव 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 माझा देव. निघून जा इथून. ही अक्कलकोट मध्ये आली आता थेट आमच्या दारात. पण ही इथं आली कशी? तू निघून जा इथून. माझा देव. तू तू आमच्या जवळ काय येतेस? देव माझा 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 देव देव माझा देव रेणुका रेणुका कशाला आलीस तू इथे? आम्हाला त्रास देऊ नकोस. रेणुका रेणुका इथून निघून जा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. अहो मला भीती वाटते हो. तू घाबरू नकोस, मी आहे ना. रेणुका ऐकतेस ना? हे असं दार वाजू नकोस, याचा काही उपयोग होणार नाहीये. अहो ही दार मोडून तर आत येणार नाही ना? त्यांनी भोगायला लावलाय तो भोगणार आणि जे पेरलंय तेच उगवणार. मी कुणाला काय भोगायला लावलं? मी काय भोगणार? मी काय पेरलंय कुणाच्या आयुष्यात, ज्याचा परिणाम म्हणून हे कोड माझ्या शरीरावर आलंय? ज्यांनी जे भोगायला लावलंय तो भोगणार आणि जे पेरलंय तेच उगवणार. सदाशिव आत ये. स्वामी, मी शरीराच्या व्याधींनी त्रस्त झालेल्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. सामान्य माणसांचं ठीक आहे, पण आमच्या भक्तांच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं? शरीराला झालेला आजार हा गुरुवरच्या विश्वासापेक्षा मोठा होऊ शकतो, असंच ना? समोर बघ, त्या बागेतल्या काही फुलांवर सूर्यप्रकाश पडलाय आणि काही फुलं सावलीत आहेत. मग ज्या फुलांवर सूर्यप्रकाश पडलाय त्या फुलांवर देवाची कृपा आहे आणि जी सावलीत आहेत त्यांच्यावर अन्याय करतोय, असंच तुला म्हणायचंय ना? रेणुका पुरे झालं, निघून जा इथून. ऐकतेस ना? हे असं दार वाजवणं थांबव, याचा काही उपयोग होणार नाहीये. कशाला आलीस आमच्या मागे? त्रास नको देऊस आम्हाला, जा इथून. रेणुका इथून निघून जा, नाहीतर हे तुझ्यासाठी चांगलं होणार नाही. हा आवाज तर स्वयंपाकघरातून येतोय. बाहेर बाहेर रेणुका दार वाजवते, मग स्वयंपाकघरात कोण आहे? चल बघूया. जी फुलं आता सावलीत आहेत ती तुझ्यासारखीच उदासून कोमेजली आहेत का? नाही स्वामी, कारण त्यांना माहितीये कोणावर कधी सूर्यप्रकाश पडणार.
आणि हे त्यांच्या हातात नसतं. सूर्य कुठे आहे याच्यावर ते अवलंबून असतं. सूर्यप्रकाश कायम कधीच एका जागेवर राहत नाही. तो हळूहळू पुढे सरकतो आणि योग्य वेळ आली की त्याचं ऊन ते बाकीच्या फुलांवरही पडतं. मग आता दुसऱ्या फुलांवर सूर्यप्रकाश पडतोय म्हणून आपण रडत बसायचा? दुसऱ्याच्या वाटेला आलेला प्रकाश बघून आपण अंधारात आहोत असं कधीच समजायचं नाही. तू असा का विचार केला नाहीस की रेणुका बरी होऊ दे? कोणाचा तरी आजार बरा होतोय यात आनंदच आहे ना. मी चुकलो स्वामी, मला क्षमा करा. रेणुका बरी व्हावी याचा आनंद मानायचा सोडून मी माझ्या दुःखाची तुलना तिच्याशी केली. उठ सदाशिव, नको स्वामी. उठ. शरीराच्या व्याधीवर औषध सापडेल, उपचारही होतील, पण मनाच्या व्याधीचं काय? शरीरावरचे चट्टे दिसतात पण मनावरचे चट्टे दिसत नाही आणि म्हणूनच ते जास्त धोकादायक असतात. तुझ्या शरीरावर कोड उमटलंय पण त्याहून मोठा तुझ्या मनावर चट्टा उमटला होता. माझ्यावर अन्याय झाला आणि माझी काळजी का घेतली नाही तो चट्टा दूर करणं आधी गरजेचं होतं. तुझ्या मनावर तर फक्त एकच चट्टा उमटलाय पण तिथे शिवनाथचं मन अख्खं मलिन झालं. ही इथं कशी? ही इथे पण आणि तिथे पण. बाहेर होती, इथे कशी आली? थांबा तुझं वाजवणं. रेणुका बंद कर. माझा देव 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 माझा देव माझा देव माझा देव 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 माझा देव माझा देव. काय झालं? ती इथे बसली होती, मी दार उघडलं आणि ती फळात आली. तू आज जाऊन बघून ये. ते आतमध्ये पण आहे. मग ही इथं कशी? तिथे पण आहे, तिथे पण आहे. हे कसं होऊ शकतं? अहो अहो काय होतंय सगळं? मला काहीच कळत नाहीये. नाही नाही, हे कसं शक्य? बाहेर रेणुका, आत रेणुका. नाही नाही, हे शक्य नाही. राधा राधा, मला काहीच कळत नाहीये.
स्वामी देवा, तेव्हा हा कसला आवाज आहे? हे काय घडतंय? जाणीव करून देतोय शिवनाथला. त्यांनी जे आमच्या रेणुकाला भोगायला लावलंय ते आता त्याला भोगायला लागणार आहे. जे पेरलंय ते चुकवणार. हे घे आणि रेणुकाच्या कपाळाला लाव. हो स्वामी. पण स्वामी, मला एवढं कळलंय, तुम्ही कुणाच्या तरी मनातलं कोड बरं करायला सांगितलं. ते कोड रेणुकाच्या मनातलं होतं, पण मला अजूनही नीट कळलेलं नाही. रेणुकाच्या मनात नेमकं काय दडलंय? त्याचा शिवनाथशी काय संबंध? तो तिच्या जीवावर का उठलाय? आता मला सांग, तुझ्या व्याधीवर तुला जर का उपचार करायचा असेल आणि त्याकरता तुला हा पाला लागणार असेल, तू फक्त हा पाला तोडशील का अख्खं झाड तोडशील? फक्त पालाच घेईन स्वामी. शिवनाथने अख्खं झाड तोडलंय. म्हणजे कळेल? येत्या 4 दिवसात सगळं कळेल. रेणुकाच्या मनातलं कोड बरं होण्याची वेळ आता आली आहे. माझा देव हे इथं खिडकीत आहे. माझा देव. माझा देव. दरवाजा पण ठोठावते, खिडकी पण ठोठावते आणि तिकडे 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 स्वयंपाकघरात भांडी पण वाजवते. ही एकाच वेळी 3 ठिकाणी कशी असू शकते? बस आता हे सण नाही होत. ही आता अशी ऐकायची नाही. हिला मी आता सोडणार नाही. आज हिला इथल्या इथं संपून टाकतो की नाही बघ. शिवनाथ, अरे होतात कुठे तुम्ही दोघे? केव्हाचं दार वाजवतोय आम्ही. अहो, ती गेली कुठे? मग आतापर्यंत आम्ही जे ऐकत होतो ते आवाज आले कुठून? वेळ सरकतीये, ती आता कोणाकरता थांबणार नाही. काय झाले काय तुम्हा दोघांना? एवढे घाबरलेले का दिसताय? काय सांगू महाराज, आम्ही आत घरामध्ये होतो आणि
आम्ही दरवाजा बंद केला. ती जोर जोरात दरवाजा वाजवत होती. नंतर स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज आला. आम्ही स्वयंपाकघरात गेलो. तिथे ती रेणुका खाली बसली होती. भांडी भांडी वाजत होती ती. आम्ही इथे आलो तर ती दाराबाहेरच उभी होती. खिडकीमध्ये रेणुका. सगळीकडे रेणुका होती. ती एकाच वेळी 3 ठिकाणी होती. गुरुदेव गुरुदेव. मी संतापून दरवाजा उघडला तर रेणुका नव्हती. तुम्ही दोघे होता. माहित नाही आम्हाला. भास झाला की खरंच ती आली होती का त्या स्वामींनी काहीतरी केलं पुन्हा. स्वामी गुरुदेव गुरुदेव स्वामी. पण जे काही झालं ते फार भयानक होतं. स्वामी हे सगळं काय करतायत? शिवनाथला अशा प्रकारे का घाबरवतायत? या मागे त्यांचा हेतू काय? हे तू अगदी स्पष्ट आहे. शिवनाथने जी अवस्था रेणुकाची केली आहे त्याच अवस्थेत शिवनाथला आणून सोडायचंय. त्याच्या मनातली भीती, त्याची अस्वस्थता आणि त्याचा अपराध, आता हेच सगळं त्याच्या विरोधात उभं राहणार आहे. शिवशंकर शंभो. घाबरू नका, आम्ही बघतो काय करायचं ते. तू इथे कशी? मी म्हणजे? अरे आम्ही तुला भेटायला आलोय, तुमची विचारपूस करायला आलोय. अरे आणि उलट आम्हालाच विचारतोस गुरुदेव गुरुदेव. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात यायची? अरे आम्ही आहोत, आम्ही मार्तंड महाराज. अरे शिवनाथ. अरे काय बोलतोस? अरे मार्तंड महाराज आहेत, गुरुदेव आहेत, गुरुदेव. मी तुला सोडणार नाही. अरे काय बोलतो तू? तुला सोडणार नाही. गुरुदेव. अरे शिवनाथ. अहो सोडा. अरे शिवनाथ. अरे शिवनाथ, मी मार्तंड महाराज आहे. शिवनाथ. अहो काय करताय? अहो सोडा त्यांना. अरे शिवनाथ. शिवनाथ. अरे शिवनाथ, आम्ही मार्तंड महाराज आहोत. अरे काय करतोस? अहो सोडा. शिवनाथ. शिवनाथ. अरे मार्तंड महाराज येते. अरे पाप लागेल तुला. अरे सोड शिवनाथ. अरे सांग ना. अहो सोडा. काय करताय? गुरुदेव गुरुदेव. अरे वस्तू सोडे सोडे. अहो ते मार्तंड महाराज सोडा.